मे पासून काही महत्त्वाचे नियम आता बदलणार आहे, जे थेट तुमच्या खिशावरती परिणाम करतील. चला समजून घेऊयात. नमस्कार, मी सेजल. तर सगळ्यात आधी ऑनलाईन गेमिंगसाठी आता नवीन नियम लागू होणार आहे. गेमिंग कंपन्यांना सरकारनं ठरवलेल्या स्टँडर्ड्स फॉलो करावे लागतील. चांगली गोष्ट म्हणजे गेम सर्टिफिकेटची वैधता 5 वर्षांवरून 10 वर्ष झाली आहे. पुढे इन्शुरन्स प्रीमियम PMJJBY आणि PMSBY घेतली असेल तर तुमच्या अकाउंटमधून 436 रुपये आणि 20 रुपये ऑटो डेबिट होऊ शकतात. त्यामुळे बॅलन्स ठेवायला तुम्ही विसरू नका. LPG सिलेंडरचे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला रेट बदलतात. यावेळेस किंमत वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेटवरती याचा परिणाम होऊ शकतो. SBI कार्ड युजर्ससाठी लेट पेमेंट केल्यास आता जास्त चार्ज लागू शकणार आहे. याशिवाय ॲन्युअल फी माफीच्या नियमांमध्ये देखील बदल झाले. eKYC अपडेट करणं गरजेचं आहे. 1 मे पर्यंत KYC अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकणार आहे. आणि शेवटी PF अपडेट. भविष्यात ATM किंवा UPI मधून PF काढण्याची सुविधा येऊ शकते, पण अजून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे तुमचं बँक बॅलन्स, KYC आणि खर्च यावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि नवीन नियमांनुसार नक्कीच अपडेट राहा.